नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत CTET 7 फेब्रुवारी 2026 रोजी झालेल्या पेपर 2 मधील मराठी भाषेचे 30 प्रश्न. तर हा व्हिडिओ परीक्षा दिलेल्या उमेदवारासाठी आणि पुढच्या CTET तयारी करणाऱ्या उमेदवारासाठी दोघांसाठी उपयुक्त ठरणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग सुरुवात करूया. तर प्रश्नाला सुरुवात करूया. सुरुवातीला उत्तर आहे. आपण उत्तर वाचत बसू नये, डायरेक्ट प्रश्नाची उत्तरे घेऊ. तर मोरपिसाचे विविध रंग दिसण्यामागचे प्राथमिक कारण कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, विशिष्ट कोनात प्रकाश परिवर्तित करणाऱ्या पिसांच्या सूक्ष्म रचना. प्रश्न क्रमांक 92, पक्ष्याचे खाद्य आणि त्यांच्या पिसांचे रंग यांच्यात कोणता संबंध दिसतो? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, ती कॅरोटेनाइड समुद्र पदार्थ खातात त्यांच्या पिसांना पिवळा किंवा लाल रंग येतो. प्रश्न क्रमांक 93, पोपटांना फार दूरवर उडता येत नाही. वाक्यातील अधोरेखित शब्दाला कोणत्या व्याकरणिक घटक जोडला गेला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, शब्दयोगी अवयव. प्रश्न क्रमांक 94, पुढीलपैकी कोणत्या मुख्य कारणास्तव पोपट हे जगात सर्वात लोकप्रिय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पिंजऱ्यात सहज ठेवता येत असल्यामुळे. रोहित पक्ष्याच्या उदाहरणातून लेखकाने कोणती महत्वाची बाब निदर्शनास आणून दिली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, त्यांना खाद्यपदार्थातून रंगद्रव्ये मिळवावी लागतात. प्रश्न क्रमांक 96, अपवाद शब्दाचा आशय व्यक्त करणारा पर्याय निवडा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सामान्य नियमाच्या चौकटीत न बसणारी गोष्ट. प्रश्न क्रमांक 97, निमे पोपट अधोरेखित शब्दाच्या विशेषणाचा प्रकार कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अपूर्णांकवाचक गणना विशेषण. प्रश्न क्रमांक 98, उत्तराप्रमाणे पोपट गटातील पक्षातील रंग तफावतीच्या संदर्भात कोणते विधान अचूक आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, वेगवेगळ्या जातीमध्ये आकार आणि रंग यांच्यात वैविध्य असते. प्रश्न क्रमांक 99, उत्तरातून प्रामुख्याने कोणत्या बाबीवर चर्चा करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पक्षाचे रंग यामधील जैविक आणि वैज्ञानिक कारणाचे स्पष्टीकरण. तर इथंच आपले उत्तराचे प्रश्न झाले आहे. तर आता कविता वाचून त्याचे प्रश्न सोडूया. तर डायरेक्ट आपण प्रश्न सोडू. तर चला मग प्रश्न क्रमांक 100, ऊर या शब्दाचा समानार्थी शब्द निवडा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हृदय. प्रश्न क्रमांक 101, कवीच्या मते आकाशाला केव्हा नैराश्य यायचे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, तारा निखळल्यावर. प्रश्न क्रमांक 102, पुढीलपैकी विशेष नाम कोणते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, चंद्र. प्रश्न क्रमांक 103, भोवती चंद्र नसतानाही कोणती गोष्ट कवीच्या अनुभवास येत असे?
या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सुब्रता. प्रश्न क्रमांक 104 जुने झाड नव्याने केव्हा उगवायचे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऋतूना ऋतूंनी भागिल्यावर. प्रश्न क्रमांक 105 कवीच्या मते अबोलपणे व्यक्त होण्याचे विशेष कोणत्या घटकाचे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नदी सागराचे तट. प्रश्न क्रमांक 106 पुढीलपैकी कोणाचा संबंध भाषेतील अर्थाच्या पैलूशी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शब्दार्थ मीमांसा. प्रश्न क्रमांक 107 पुढीलपैकी कोणता सिद्धांत भाषा शिक्षण यासंबंधीचा नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 भाषा ही व्याकरणाचे नियम रूप यांना पाठ करून शिकवली जाते. प्रश्न क्रमांक 108 इयत्ता 6वीची शिक्षिका फळाच्या मध्यभागी एक शब्द लिहिते आणि विद्यार्थ्यांना त्या शब्दाशी संबंधित सर्व शब्दावर विचार करण्यास सांगते. या उपक्रमातील महत्त्वाचे उद्दिष्ट? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 विद्यार्थ्याच्या शब्द संग्रहात सुधारणा करणे. प्रश्न क्रमांक 109 खालील वाक्य वाचा. विधान सुरुवातीच्या वर्षात भाषा शिकण्यात उशीर झाल्यामुळे मुलांना नवीन भाषा आत्मसात करण्यात अडचण येते. कारण भाषा आत्मसात करण्याच्या दृष्टीने मुलाची सुरुवातीची वर्षे ही अत्यंत महत्त्वाची असतात. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विधान ए आणि कारण आर दोन्ही बरोबर असून आर हे एचे योग्य विश्लेषण आहे. प्रश्न क्रमांक 110 आधारभूत पातळीसाठीच्या राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा 2022 नुसार बहुभाषिकतेच्या संबंधीचा महत्त्वाचा सिद्धांत कोणता? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 बहुभाषिकतेचे ज्ञानात्मक आणि समाज सांस्कृतिक दोन्ही प्रकारचे लाभ आहेत. प्रश्न क्रमांक 111 काही भाषिक समूहामध्ये भाषेची 2 वेगळी रूपे अस्तित्वात असून प्रत्येकाचे सामाजिक कार्य हे वैशिष्ट्यपूर्ण असते. ही परिस्थिती म्हणजे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्विभाषिकता. प्रश्न क्रमांक 112 विद्यार्थी जोडीने काम करतात. एका मजकुराचे 2 भाग करण्यात येतात. आलटून पालटून एक मुलगा मजकूर वाचतो आणि दुसरा लिहितो. नंतर दोघेही एकत्रितपणे पूर्ण मजकूर तयार करतात. या उपक्रमाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धावते श्रुतलेखन. प्रश्न क्रमांक 113 भाषा वर्गात साहित्यिक मजकूर अभ्यासणे या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 साहित्यिक मजकूर व्याकरण शिकवण्यासाठी वापरावा. प्रश्न क्रमांक 114 इयत्ता 6वीचा विद्यार्थी नवीन हा मजकूर वाचताना अडखळतो. शिक्षिका त्याला सोपा मजकूर वाचायला देते. ती त्याच्यासाठी सहवाचनाचे सत्र देखील घेते. शिक्षिकेकडून त्याला मिळणारी वागणूक म्हणजे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 परातीकरण. प्रश्न क्रमांक 115 भाषा अध्ययन अध्यापनाच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती बाब असे मानते की भाषा ही एक सवय आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 सर्व भाषिकता. एका विद्यार्थ्याला एका पट्टीत उतारा वाचून त्यावरील प्रश्नाची उत्तर द्यायची आहेत. या प्रकारचे वाचन म्हणजे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चाळणे. प्रश्न क्रमांक 117 शिक्षिका विद्यार्थ्यांना 5 चित्र दाखवते आणि त्यांना त्या आधारे एक गोष्ट लिहिण्यास सांगते. हे कशाचे उदाहरण आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सर्जनशील लेखन.
प्रश्न क्रमांक 118 भाषेतील कामगिरी आधारित मूल्यमापनाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य कोणते? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 संदर्भ संभाषणात्मक नियुक्त कार्य. प्रश्न क्रमांक 119 वाचन म्हणजे फक्त वर्ण ध्वनी यांचा संबंध समजणे आणि शब्द अचूक उच्चारणे. वाचन म्हणजे अर्थ लावण्यासाठी चिन्हाचा उलगडा करणे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 ए आणि बी दोन्ही चूक आहेत. प्रश्न क्रमांक 120 शिक्षिकेला तिच्या विद्यार्थ्यांच्या सर्व कौशल्याचे मूल्यमापन करायचे आहे. पुढीलपैकी कोणत्या उपक्रमाचा तिला सर्व मूल्यमापन म्हणून वापर करता येईल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शिक्षिका एक गोष्ट सांगते आणि नंतर आकलन आधारित प्रश्न विचारते. तर अशा प्रकारे आपले इथंच 30 प्रश्न झाले आहे. तर चला मग इथंच थांबूया.